स्वामी समर्थ. बघा, आपण दत्त मंदिरापाशी नेहमी औदुंबराचं झाड पाहत असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला असा प्रश्न पडत असतोच की हे औदुंबराचे झाड दत्ताच्या मंदिरापाशी का बरं असते आणि ह्याचा काय म्हणजे ह्याचं कारण काय आहे हे आपल्या कोणालाही माहीत नाही आहे. आणि आज मी तेच सांगणार आहे. असं म्हणतातच की दत्त औदुंबरी प्रकटले, दत्त महाराजांना औदुंबराचे झाड इतके प्रिय का आहे हा प्रश्न सगळ्यांना पडतोच. दत्त महाराजांच्या मंदिरं, त्यांचे अवतार, जिथे जिथे महाराजांचा उल्लेख येतो तिथे तिथे ही गोष्ट दिसते, ते म्हणजे औदुंबराचा वृक्ष. औदुंबराला ग्रामीण भाषेमध्ये उंबराचं झाड म्हटलं जातं. जिथे उंबराचं झाड असतं तिथं असं मानलं जातं की साक्षात दत्त महाराजांचा त्या झाडापाशी वास आहे, असं समजलं जातं. आणि दत्त महाराजांना औदुंबर का प्रिय असतो, कारण पुराणात काय घडलेली घटना आहे याबद्दल आपल्याला माहिती नाही, तर ती मी थोडक्यात सांगते. ज्यामुळे उंबराच्या झाडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे. तर त्याच्यामागे कथा अशी आहे की हिरण्यकश्यपू या राजाने घोर तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले बरं का. आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून अजिबात मरण येणार नाही. दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही. घरात किंवा घराच्या बाहेरही मरण येणार नाही. ब्रह्मांनी तथास्तु म्हटलं आणि त्याला वर दिला. त्यामुळे त्याला आकाश ठेंगणं झालं आणि त्याला वाटायला लागलं की आता आपल्याला कोणीच मारू शकणार नाही. आणि म्हणून त्या राजाला अहंकार झाला. त्याला देवांपेक्षाही मोठा असल्याचा अभिमान त्याला होऊ लागला. आणि त्यामुळेच अशात त्याच्यासमोर जर कोणी देवाचं नाव घेतलं तर त्याला सहनच होत नव्हतं. हिरण्यकश्यपू राजाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. हिरण्यकश्यपू राजाला प्रल्हाद नावाचा मुलगा होता, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि हा प्रल्हाद नेमका देवभक्त होता. आणि म्हणून तो सतत नरसिंहाचे नाव घ्यायचा, सतत नारायण नारायण असा जप करायचा. परंतु वडिलांना त्याचं हे जप करणं अजिबातही सहन होत नव्हतं. अनेकदा समजावून सांगूनही भक्त प्रल्हादाचा जप हा सुरूच राहायचा. आणि त्याचा नाम जप ऐकून त्या राजाचा पारा अनावर होत असे. त्याला प्रचंड राग येत असे. अशात राजाने काय केलं, आपल्याच मुलाला शिक्षा देण्याची सक्ती केली. त्याचा प्रचंड छळ करायला सुरुवात त्यांनी केली की जेणेकरून तो नारायणाचं नाव घेणं बंद करेल. त्याला उंच कड्यावरून काय फेकले, उकळत्या तेलातही सोडले, परंतु प्रल्हादाच्या नखाला सुद्धा धक्का लागला नाही बरं का. एकदा काय झालं, राजाने रागात येऊन जवळच्या खांबाला लाथ मारून म्हटलं की तुझा नारायण नारायण जप करतोस ना, दाखव तुझा देव कुठे आहे. आणि त्यांनी त्या खांबाला जोरात लाथ मारली. आपल्याला सगळ्यांना आठवत असेल बघा, आपल्या शाळेच्या लहान पुस्तकामध्ये आपल्याला असं चित्र होतं की तो खांबाला लाथ मारतोय, त्या खांबाचे दोन तुकडे होतात आणि त्याच्यातनं त्या नृसिंहचा अवतार त्या खांबातून प्रगट होतो. तर हे नृसिंह अवतार म्हणजे कोण, तर नारायणाचे अवतार म्हणजे साक्षात विष्णूचे अवतार. तर असे हे साक्षात विष्णूचा अवतार त्या खांबातून प्रगट होतो. हे नरसिंहाचं रूप म्हणजे कसं आहे, ना मनुष्य ना प्राणी असं ते रूप. माणसाचं शरीर तर सिंहाचं डोकं. उंबरठ्यावर घरात किंवा घराबाहेरही नाही. सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्रीही नाही. अशा या अटी पाळून या नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या पोटात नखे रोवून पोट फाडण्याचा प्रकार करून त्याचा पूर्णतः नाश केला. शस्त्र आणि अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता की नाही. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, नरसिंहाने त्याला त्याच्या पोटाचं नखं खुपसून त्याला मारलं. तर अशी ही भक्त प्रल्हादाची भक्ती बघून नारायणाने प्रल्हादाचे रक्षण तर केलेच. आणि म्हणून ही कथा आपल्याला तर माहीतच आहे सर्वांना. पुढे काय, जेव्हा नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडले ना, तेव्हा त्याच्या पोटात असलेले विष भगवंताच्या नखांना लागले. त्यामुळे भगवंताच्या हाताची आग होऊ लागली. ती काही केल्या शांतच होईना. तेव्हा माता लक्ष्मींनी भगवंतांना सांगितलं की औदुंबराला लागणाऱ्या उंबराच्या फळांमध्ये तुमची नखं खोचून ठेवा, म्हणजे तुमच्या या नखांची आग कमी होईल. आता औदुंबराच्या फळांमध्ये जर नखं खोचायची असतील आणि आग कमी होणार असेल, तर माता लक्ष्मीच्या सांगण्याप्रमाणे विष्णू तिथे गेले आणि त्यांनी त्या औदुंबराच्या झाडापाशी वास्तव्य केलं आणि त्या उंबरांच्या फळाशी त्याचं नातं जुळलं गेलं. अशा प्रकारे या माता लक्ष्मीचा आणि श्री विष्णू भगवंतांचा वास या झाडाच्या मुळाशी आहे. आणि म्हणून आपण जेव्हा दत्ताच्या मंदिरात जातो तेव्हा आपल्याला आधी प्रदक्षिणेसाठी तिथे औदुंबराचं झाड दिसतं.
तसेच श्री स्वामीसुद्धा दत्ताचंच अवतार असल्यामुळे त्यांच्यासुद्धा मंदिरात तुम्ही बघा औदुंबराचं झाड पाहायला मिळतं. वटवृक्ष आपल्याला बघायला मिळतो. अक्कलकोटला वटवृक्ष आहे. आणि म्हणूनच नृसिंह भगवंत ज्या खांबातनं तिथे अवतरले तिथे हे औदुंबराचे झाड उगवले. भक्त प्रल्हादाने त्या औदुंबराच्या झाडाची अफाट अशी भक्ती केली. आणि मग त्या ठिकाणी बघा त्यावेळेला स्वतः दत्तगुरू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी भक्त प्रल्हादांना सांगितलं की औदुंबराच्या झाडाखाली मी स्वतः येईन. त्या ठिकाणी सरस्वती भगवान दत्तात्रयांचा अवतार स्वतः या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. म्हणूनच असं म्हटलं जातं की दत्त महाराज एकदा अतिक्रोधात होते आणि तेव्हा चालत ते औदुंबराच्या वृक्षाखाली आले आणि त्या वृक्षाखाली येताच दत्त महाराजांचा क्रोध पूर्णतः शांत झाला. आणि म्हणूनच महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिथेही दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी औदुंबराचं झाड हे निश्चितच आहे, तुम्हाला पाहायला मिळेलच. औदुंबराच्या झाडाला येणारी ही जी फुलं असतात ही फुलं तर खूप आश्चर्यकारक असतात आणि ज्यांच्या नशिबात भाग्य लिहिलेलं असेल त्यांनाच हे औदुंबराच्या झाडाचं फूल दिसतं बरं का. फुलाचं जर दर्शन झालं तर असं म्हणलं जातं की साक्षात त्या व्यक्तीवर दत्तगुरूंची कृपा आहे असं म्हटलं जातं. आता या औदुंबराला आपण जी प्रदक्षिणा प्रदक्षिणा घातली जाते की नाही. आपण अगदी औदुंबराला पाय धुतो, मंदिरात गेल्यानंतर पाय धुतो, मग औदुंबराला प्रदक्षिणा घालतो आणि प्रदक्षिणा घालून मग आपण दत्त महाराजांचं किंवा स्वामी महाराजांचं दर्शन घेतो. तर आता या औदुंबराला जी आपण प्रदक्षिणा मारतो त्याचे काय फायदे आहेत. तर औदुंबराला प्रदक्षिणा घातल्यामुळे जर मन आपलं विचलित होत असेल तर ते शांत होतं आणि एकाग्रता वाढते. दुसरं म्हणजे एकाग्रता वाढली की आध्यात्मिक प्रवास सुखाचा होतो. तिसरं म्हणजे साक्षात औदुंबर वृक्षाच्या बुडाशी दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास आहे आणि म्हणूनच आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो त्यावेळेला त्या दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. चौथं म्हणजे बाहेरील बाधा, हृदयविकार यावर रामबाण उपाय म्हणजे काय आहे तर श्री औदुंबर प्रदक्षिणा. आता औदुंबूर हा कल्पवृक्ष आहे असं म्हटलं जातं. श्रीमुखातून आलेलं आहे. ज्यांची कामं अडलेली आहेत, अशक्य होणारी कामं आहेत, अशांनी त्या औदुंबराला प्रदक्षिणा नक्की घालावी आणि प्रदक्षिणा घातली की त्यामधनं सर्व काही सिद्ध होतं आणि संकल्प करून आणि श्रद्धेने त्या औदुंबराच्या झाडाची सेवा करावी. अशा प्रकारे तुम्ही जर केलं तर तुम्हाला नक्की फळ मिळणार आहे अशी ही या औदुंबराच्या झाडाची कथा आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त सगळ्या लोकांपर्यंत शेअरही करा आणि लाईकही करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.